खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावलेली आहे। बॅटने मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला कोठडी सुनावण्यात आली असून शिरूर न्यायालयाने खोक्याला कोठडी सुनावली आहे। अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या भोसले याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून शिरूर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिकची माहिती आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेला अमानुष बॅटच्या सहाय्याने मारहाण केली होती कैलास व्यक्तीला। त्याच्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते। सुरुवातीला त्याला 22 येथील पितापुत्रांना मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाली। त्यानंतर त्याला तकलांबा पोलिसांनी ताब्यात घेऊन 2 दिवसापूर्वी शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर ती आज पोलीस कोठडी संपली आणि पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला स्वतः पुन्हा नंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। आज त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी क्रिकेटच्या बॅटच्या